सर्वप्रथम मी हे नमूद करू इच्छिते, आजचं व्याख्यान हे श्रीमंत बाजीराव पेशवे स्मृती व्याख्यान असून बाजीराव पेशवे यांची आज 285वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांचे वंशज श्रीमती आदिती अत्रे, श्री पुष्कर पेशवा व अन्य कुटुंबीय आज इथे उपस्थित आहेत. त्यांचेही मी स्वागत करते. आणि आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर सदानंद मोरे सर यांना विनंती करते की त्यांनी बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. आता प्रथेप्रमाणे आपण प्रमुख वक्त्यांचं स्वागत करूया. मी संस्थेचे सदस्य श्री स्वप्नील पोरे सर यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं व प्रमुख वक्त्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करावा. मला हे सांगताना अतिशय आनंद होतोय की पुण्याच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत मानाचं स्थान असलेली ही व्याख्यानमाला यंदा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. वक्तृत्वोत्तेजक सभा या नावाने न्यायमूर्ती रानडे यांनी 1871 साली सुरू केलेलं हे ज्ञानसत्र गेली 150 वर्ष अविरत चालू आहे. या काळात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सभेत आपली व्याख्यानं दिली व ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी हातभार लावला. व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी रसिक श्रोत्यांची उपस्थिती आवश्यक असतेच, पण त्याचबरोबर काही संस्थांचे सहकार्यही आवश्यक असते. आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक चितळे बंधू, रावेतकर ग्रुप, PN गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगीळ ज्वेलर्स, पितांबरी प्रॉडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप अमनोरा, PNG एक्सक्लुझिव्ह या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. श्रोत्यांचेही मनपूर्वक आभार मानते. उद्या याच सभागृहात संध्याकाळी 6 वाजता सुमेधा चिथडे यांचे राष्ट्राय स्वाहा इदम न मम या विषयावर व्याख्यान होणार आहे आणि उद्या याच व्यासपीठावर त्यांना न्यायमूर्ती रानडे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आता आपण आपल्या जे व्याख्याते आपल्याला लाभलेले आहेत ते पण आपल्या या परंपरेला साजेसे अतिशय विद्वान, व्यासंगी व संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असे डॉक्टर सदानंद मोरे सर. खरं तर त्यांचा परिचय करून देण्याची गरजच नाही आहे, पण औपचारिकतेचा एक भाग म्हणून तो मी करून देते थोडक्यात. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण व धर्मकारणाचे अभ्यासक, भाष्यकार, संशोधक आणि विचारवंत असलेले डॉक्टर सदानंद मोरे सर पेशाने विद्यापीठामध्ये व्याख्याते आणि विद्यापीठाच्या अंतर्गत विविध अध्यासनांचे समन्वयक प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष कार्यरत होते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा त्यांनी आपल्या व्यासंगाने अधिक समृद्ध केला आहे. त्यांनी लिहिलेल्या तुकाराम दर्शन या पुस्तकाला साहित्य अकादमीसह अन्य 15 संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत. यानंतर शिवधनुष्य समजला गेलेला लोकमान्य ते महात्मा हा प्रकल्पही सरांनी एकट्याने पूर्ण केलेला आहे. लोकमान्य ते महात्मा ही त्यांनी लिहिलेली लेखमाला 2 खंडांमध्ये ग्रंथरूपात प्रकाशित झाली आहे. तसेच गरजा महाराष्ट्र ही लेखमाला सुद्धा आता पुस्तक रूपात आली आहे. 4 भावंड या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांवर आधारित लिहिलेल्या पुस्तकात 4 अलौकिक संतांच्या कार्यकर्तृत्वाचं विस्तृत आणि मूलगामी चिंतन डॉक्टर मोरे यांनी मांडलं आहे. सार्थ निवडक संतगाथा या पुस्तकातून निवृत्तीनाथांपासून निळोबारायांपर्यंत
वारकरी संप्रदायातील 20 संतांच्या 210 अभंग रचना अर्थासह शब्दबद्ध केल्या आहेत. याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजसुधारकांच्या कार्याचं नेमकं विश्लेषण करून त्याचा समाजावर काय परिणाम झाला याचा चिकित्सक वेध घेणारी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यात महात्मा फुले यांचं वैचारिक चरित्र, थोरांचे अज्ञात पैलू, विद्रोहाचं व्याकरण, कर्मयोगी लोकमान्य, हे लोकमान्य टिळकांचं चिकित्सक चरित्र या पुस्तकांचा समावेश आहे. हे सर्व करत असताना कोणत्याही वाद अथवा गटाला धरून न राहता स्वतःला जाणवलेले सत्य सर प्रांजळपणे मांडत राहिले. विविध प्रकारच्या लेखन प्रकारांबरोबरच वक्तृत्वाचेही विविध प्रकार सरांनी हाताळले आहेत. सरांचे वक्तृत्व अवघड गोष्टी सहज करून मांडणारे आहे आणि याचा प्रत्यय आता आपल्याला येईलच. सरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यातील काहींचा मी उल्लेख करते. साहित्य अकादमी पुरस्कार नवी दिल्ली, रंगदर्पण पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, नाके बेहरे पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले राज्य पुरस्कार, महाराष्ट्र टाइम्स सन्मान व इतर अनेक असे हे सन्माननीय वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. आता तुम्हा सर्वांचा अधिक वेळ न घेता मी त्यांना त्यांच्या व्याख्यानासाठी आमंत्रित करते. ते आज आपल्यासमोर मराठ्यांचे उपेक्षित साम्राज्य या विषयावर बोलतील. Are you passionate about sound and audio production? Step into the world of professional audio with our certificate course in sound recording technology. Learn the art and science behind creating the perfect sound. Designed by industry experts, our course provides hands-on training in advanced recording techniques, mixing, mastering, and the use of state-of-the-art equipment. Whether you dream of working in music production, film, broadcasting, or live sound, this course equips you with the skills to succeed in the dynamic world of sound technology. Learn directly from experienced sound engineers and gain industry insights that prepare you for real-world challenges. Don't just listen to your dreams, record them. Enroll now in our certificate course in sound recording technology and take the first step toward a fulfilling career in audio. मित्रो, आपणा सर्वांना आणि विशेषतः पेशवे कुटुंबियांना सुरुवातीला अभिवादन करतो. वसंत व्याख्यानमालेच्या 150व्या वर्षी या ठिकाणी मला निमंत्रित करून आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी वक्तृत्वोत्तेजक सभेचे मनापासून आभार मानतो. या व्याख्यानमालेत मी अनेक वेळेला बोललेलो आहे, परंतु यावेळेचं वैशिष्ट्य असं की आजचं व्याख्यान हे महाप्रतापी पेशवे बाजीराव यांचं स्मृती व्याख्यान आहे. त्यामुळं त्यांच्याही स्मृतीला, त्यांची आज पुण्यतिथी असते, मी अभिवादन करतो आणि व्याख्यानाला सुरुवात करतो. व्याख्यानाचा विषय अर्थातच मराठ्यांचं उपेक्षित साम्राज्य हा आहे. तर साधारणपणे मी काय मांडणार आहे की मराठ्यांचं साम्राज्य कसं होतं, काय होतं, आणि मुख्य म्हणजे ते उपेक्षित का राहिलं, जेवढा त्याचा बोलबाला व्हायला हवा तेवढा का झाला नाही, अशा पद्धतीने मी माझ्या व्याख्यानाची मांडणी करीन. सुरुवात करायची जर झाली, खरं तर एखाद्या व्याख्यानाची सुरुवात करण्याचे अनेक मार्ग असू शकतात. त्यातला नेमका कोणता मार्ग स्वीकारायचा, पत्करायचा, हे दर वेळेला आपण वेगवेगळ्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे वगैरे वगैरे ठरवत असतो. माझ्या पुरतं जर बोलायचं झालं तर मी महाराष्ट्राचा अभ्यासक आहे आणि महाराष्ट्र काही असा स्वतंत्र प्रांत नाही इतका की बाकीच्या गोष्टींची दखल न घेता आपण महाराष्ट्राबद्दल काही म्हणू शकतो, बोलू शकतो. तर महाराष्ट्र हा भारताचा एक भाग आहे
आणि भारतसुद्धा काही असा स्वतंत्र आयसोलेटेड, स्वतंत्र म्हणजे भारत स्वतंत्रच आहे तो नाही मुद्दा, पण असा इतरांच्यापासून अलग असलेला असं काही ते बेट नाही आहे. तो एक जगाचा हिस्सा आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विचार करताना आपल्याला तो पुष्कळ वेळा भारताच्या संदर्भात, काही वेळा किमान जगाच्या संदर्भात करावा लागतो. आणि त्यातल्या त्यात मराठ्यांच्या इतिहासाचा जर विचार केला तर तसा तो करावाच लागतो. तर यामुळं माझ्या स्वतःच्या महाराष्ट्राच्या अभ्यासाची व्याप्ती ही नेहमीच्या महाराष्ट्राच्या अभ्यासकांच्या पेक्षा थोडी व्यापक आहे. आणि साहजिकच आहे की पुष्कळ वेळेला लोकांना मी नेमकं काय सांगतो वगैरे वगैरे याबद्दल कधी कधी संभ्रम निर्माण होतो. पण ते ठीक आहे. मुद्दा माझा एवढाच आहे की महाराष्ट्राचं म्हणून एक असं साम्राज्य एकेकाळी होतं. केव्हा होतं? पहिला जो भाग आहे त्या साम्राज्याचा त्याच्याबद्दल तर कुणीच बोलत नाही. दुसऱ्या भागाच्याबद्दल किमान चर्चा आपली होते. आता हे आपली आजचा जो विषय आहे तर खरं त्याच्यामध्ये तर दुसरा भागच अभिप्रेत आहे. कारण पहिल्या भागाबद्दल मी तुम्हाला सांगितलंच की लोकांना फारशी कल्पना पण नसते, पण मी थोडं त्याच्याबद्दलही बोलणार आहे. तर काय आपणाला दिसतं या सगळ्या गोष्टींमध्ये? महत्त्वाचा मुद्दा मला सुरुवातीला असा मांडायचा आहे की 18वं शतक हे भारताच्या इतिहासामधलं मराठ्यांचं शतक आहे. आणि हे इतिहासामध्ये नीट नमूद झालेलं नाही, होत नाही. म्हणजे जेव्हा व्हायला पाहिजे होतं तेव्हाच झालेलं नाही. त्याच्यामुळे नंतरच्या काळात ते नमूद करणं ही गोष्ट त्रासदायक असते. म्हणजे ती जर निघून गेली तुमच्या हातातली संधी तर नंतर परत ती मिळवून त्या पद्धतीने ते एस्टॅब्लिश करणं हे तेवढं सोपं नाही. तर गेले कित्येक वर्ष मी माझ्या परीनं तसा प्रयत्न करतोय. आमचे आणखीनही काही मित्र आहेत अभ्यासक, जसे आमचे पांडुरंग बलकवडे आहेत उदाहरणार्थ, त्यांचाही प्रयत्न या पद्धतीने मांडणी करण्याचा असतो. तर असं का झालं हा माझ्या पुढचा पहिला प्रश्न आहे. आणि त्याच्याबद्दल काही चर्चा झाली असेल की नसेल की मीच कुणी पहिलं लागून गेलो सांगायला, तर असं काही नाही आहे. पूर्वीच्या काळातही लोक त्याची चर्चा करीत होते. आणि फक्त आधी सांगून टाकतो, म्हणजे नंतर त्या विषयावरती येईल की नाही मी माहीत नाही, येईल की नाही माहीत नाही, की अशा पद्धतीने साम्राज्य निर्माण करण्याची प्रक्रिया छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं. आणि त्या काळात ती एक फार मोठी ऐतिहासिक क्रांती होती, क्रांतिकारक घटना होती. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला त्यांनी जे केलं त्याला क्रांती असं नाव पहिल्यांदा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी दिलं. इतिहासामध्ये आपण बदलाचा विचार करतो, बदलाची मीमांसा करतो. आणि क्रांती या शब्दाचा अर्थ बदलच आहे, पण तो कसा बदलतो, असा सर्वांगीण बदल ज्याला म्हणतो आपण, एक रॅडिकल चेंज हा शब्द हा अर्थ क्रांतीनं अभिप्रेत होतो. तर शिवाजी महाराजांच्या मुळं कोणत्या प्रकारचा एक असा इतका मूलगामी मूलभूत रॅडिकल बदल झाला इतिहासामध्ये की जेणेकरून त्याला आपण क्रांती म्हणू शकतो? तर तो फार महत्त्वाचा बदल आहे. महाराजांच्या अगोदरपासून 400-500 वर्ष महाराष्ट्रामध्ये इथे इस्लामी राजवट होती. म्हणजे 13व्या शतकामध्ये उत्तरेकडनं अल्लाउद्दीन खिल्जीची स्वारी पहिल्यांदा इथे आली. त्यावेळेला महाराष्ट्रात यादवांचं राज्य होतं. खरं तर ते साम्राज्य होतं. दक्षिणेत बऱ्यापैकी त्यांचा कर्नाटक, आंध्र इथपर्यंत त्यांचा विस्तार होता त्यांच्या सत्तेचा. ते थेट उत्तरेपर्यंत त्यांनी धडका मारल्या होत्या. गुजरातमध्ये त्यांचा दबदबा होता. तर त्या काळामध्ये दिल्लीवरनं, त्यावेळेला दिल्लीमध्ये एक सल्तनत प्रस्थापित झाली होती. तो एक भारताच्या इतिहासाचा वेगळा भाग. पण मग तो अल्लाउद्दीन आला, मग त्याचा तो सेनापती कोण, मलिक काफूर वगैरे वगैरे, आणि त्यांनी यादवांच्या, रामदेवराव यादवाचा पराभव केला. आणि तेव्हापासून महाराष्ट्र जो इस्लामच्या अंमलाखाली गेला. आणि त्याच्यानंतर ते खिल्जीचेच लोक खाली दक्षिणेत पसरले, कर्नाटकात गेले. तिथल्या लोकांच्यावरती त्यांनी त्यांचा पराभव करून तिथे सत्ता प्रस्थापित केली. आता खिल्जींचं राज्य काही फार काळ टिकलं नाही. खिल्जीच्या नंतर तुघलक घराणं आलं. हा थोडक्यात सांगतो तुम्हाला. ते घराणं तिथे असताना मधल्या काळामध्ये तिथूनच काही एक बंड होऊन, बंड नाही म्हणता येणार त्याला, परंतु एक उचल खाल्ली आणि विजयनगरला तिथल्या लोकांनी एक आपलं साम्राज्य, हिंदू साम्राज्य होण्यात गडीवर एक राज्य म्हणा, फार त्याचा विस्तार होता असं नाही, स्थापन झालं. पण त्या काळामध्ये या इस्लामी सत्तेचे तुकडे झाले, 5 तुकडे झाले. आणि ती 5
छोटी छोटी त्यांची छोटी मोठी म्हणण्यात आपण राज्य निर्माण झाली. त्यातली महत्त्वाची राज्य म्हणजे विजापूरची एक आदिलशाही होती, अहमदनगरची निजामशाही म्हणतो आपण, आणि गोवळकोंड्याला एक कुतुबशाही होती. बाकीचे 2 सत्ता फारशा महत्त्वाच्या नव्हत्या आणि त्या लवकर संपल्या. तर या 3 सत्ता खूप काळ अस्तित्वामध्ये होत्या. तर दरम्यानच्या काळात दिल्लीमधल्या सुद्धा सल्तनतीमध्ये बदल होत गेले. आणि शेवटचा बदल कोणता की जेव्हा बाबर इथे आला आणि त्यांनी ते सगळं जिंकलं आणि तिथे मोगलांचं राज्य सुरू झालं, त्यांनी भारतावरती जास्तीत जास्त राज्य केलं. तर अर्थात त्या मोगलांचा डोळा दक्षिणेवरती होताच. अगदी अकबराच्या काळापासून होता. अकबराने येऊन या ठिकाणी त्याचा मुलगा मुराद तो इथे आला. त्यांनी चांदबिबी म्हणजे निजामशाही अहमदनगरची ती जिंकण्याचा प्रयत्न केला. ते काही जमलं नाही. परंतु वऱ्हाडमधलं राज्य मात्र जे होतं की नाही, काय त्याला हिम्मतशाही वगैरे म्हणतात, ते संपलं. तर मग राहिल्या 2च सल्तनती नंतरच्या काळामध्ये. कारण नंतरच्या काळात आदिलशाह आणि मोगल दिल्लीचे हे एकत्र आले आणि त्यांनी इथली निजामशाही नष्ट केली. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये 2 सत्ता, काही भागावरती मोगलांचा अंमल आणि काही भागावरती आदिलशहाचा म्हणजे विजापूरच्या सत्तेचा अंमल. गोवळकोंड्याचा अंमल महाराष्ट्रावरती नव्हता. आणि इकडे आपण जर पाहिलं आपल्या पश्चिम किनाऱ्यावरती तर तिथे पोर्तुगीजांची सत्ता होती. त्यांनी तो सगळा प्रदेश गोवा वगैरे वसईपर्यंत खरं तर जी चिमाजी आप्पाने जिंकली, लक्षात घ्या, आणि ती या स्वराज्याला जोडली नंतरच्या काळात. तोपर्यंत अनेकांनी प्रयत्न करून पाहिले, अगदी छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा, पण त्यांच्या अकाली आणि दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांना त्याच्यामध्ये यश काही येऊ शकलं नाही. तर असा हा साधारणपणे आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा एक राजकीय नकाशा दिसतो. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये इथले कोणीतरी उठतील आणि आपलं राज्य स्थापन करतील असं वाटलंच नव्हतं. विशेषतः जेव्हा मोगलांचं साम्राज्य स्थापन झालं ना, मोगलांचं साम्राज्य लक्षात घ्या, हे जागतिक पातळीवरचं एक साम्राज्य होतं. त्याचा दबदबा, त्याचा बोलबाला, जी जगाच्या पाठीवरची मोठमोठी साम्राज्य होती त्याच्यामध्ये एक साम्राज्य म्हणजे मोगलांचं. आणि औरंगजेबाच्या काळात तर ते पसरलेलंच होतं, कारण औरंगजेब हा मुळात विस्तारवादीच होता. म्हणजे आसाम त्यांच्या ताब्यामध्ये होता, बंगाल त्यांच्या ताब्यामध्ये होता. तुम्ही कल्पना करा कुठपर्यंत असेल ते. काही काळ काबूल, कंदार म्हणजे अफगाणिस्तानचा काही भाग सुद्धा त्यांच्या ताब्यामध्ये होता. आणि दक्षिण संपूर्ण घेण्याचा त्यांचा इरादा होता, हे आपण जाणतो. आणि जागतिक पातळीवरती मी का म्हणालो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, औरंगजेब ज्या पद्धतीने राज्यावरती आला, आपल्या भावांना मारून, बापाला कैदेत टाकून वगैरे वगैरे, त्याच्यामुळं अख्ख्या जगात त्याची चर्चा झाली. त्या काळात जगातले लोक असायचे ना भारतामध्ये, म्हणजे व्यापाराच्या मिशाने आलेले होते. इंग्रज होते, डच होते, पोर्तुगीज तर आधीच आलेले होते, फ्रेंच होते, पोर्तुगीज सांगितलं की आधीच होते. आणि त्यांची वार्तापत्र जायची त्यांच्या देशामध्ये, त्याच्यामुळे तिकडेही चर्चा व्हायची या गोष्टींच्या. तर त्यामुळे इंग्लंडमधल्या एका नाटककारानं औरंगजेब गादीवरती कसा आला याच्यावरती एक नाटक इंग्रजीत लिहिलं. कल्पना करा, म्हणजे इंग्लंड बाहेरच्या लोकांच्यावरती नाटकं लिहिली गेली नाहीत अशातला भाग नाही. शेक्सपिअरची नाटकं आपल्याला माहिती आहे. मग त्यांनी रोमन साम्राज्यावरच्या राजांच्यावरती लिहिली असतील, आणखीन कोणावरती लिहिले असतील. पण आता भारतामधल्या एका पाचशाच्या संदर्भात एक नाटक इंग्रजीत लिहिलं जातं, त्याचे प्रयोग होतात. मुद्दा समजून घ्या माझा, म्हणजे औरंगजेबाची भूमिका केली जाते इंग्लंडच्या रंगभूमीवरती. असा तो मोठा साम्राज्याचा विस्तार झालेला होता. इतकं ते मोठं साम्राज्य, त्याला कुणी आव्हान देईल आणि समजा दिलंच तर तो कोण असेल जास्तीत जास्त, तर दुसरीच एखादी इस्लामी सत्ता असेल. कदाचित विजापूरचे लोक बलिष्ठ होतील, कदाचित इथले होतील गोवळकोंड्याचे, कदाचित दिल्लीमधलाच एखादा सेक्शन त्यांच्या दरबारातला बंड करून उठेल, जसं नेहमी होत गेलं पूर्वीच्या काळात सुद्धा. तसंच होईल. तसं नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे अचानकपणे, अनपेक्षितपणे, कोणाच्या डोक्यात कल्पना नसताना सुद्धा असे पुढे आले. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने औरंगजेबाला, म्हणजे महान मोठ्या अशा मोगलांच्या सत्तेला आव्हान देणं हीच एक क्रांतिकारक घटना होती. आणि ते आव्हान त्यांनी पेललं आणि खरोखर मराठ्यांचं स्वराज्य स्थापन झालं. ते नष्ट करण्यासाठी आणि संपूर्ण भारत मोगलांच्या अंमलाखाली आणण्यासाठी औरंगजेब जातीनं इथे आला. त्यानं इथं त्याचा अजेंडा काय होता, कार्यक्रम पत्रिका काय होती, आदिलशाही संपवायची, कुतुबशाही संपवायची आणि मराठ्यांचं स्वराज्य संपवायचं. आता लक्षात घ्या, आदिलशाही आणि कुतुबशाही ह्यात काही शतकाचा इतिहास असणाऱ्या सत्ता होत्या. मराठ्यांची सत्ता म्हणजे रांगणारं मूल. कल्पना करा, म्हणजे 1674 मध्ये स्थापन झालेली, त्याचं वय काय म्हटलं तर ऑफिशियली
औरंगजेब इथे आला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लगेच 81-81मध्ये 6-7 वर्षच म्हणायला गेलं ऑफिशियली. म्हणजे म्हटलं रांगणारं मूल होतं. पण या सत्तेनं बाकीच्या 2 सत्ता संपवायचं काम औरंगजेबाने 4-5 वर्षात संपवून टाकलं. आणि त्याचा उरलेला सगळा काळ इथे महाराष्ट्रात मराठ्यांच्या सत्तेला नष्ट करण्यात गेला आणि वाया गेला. त्या सत्तेला ते नष्ट करू शकले नाहीत मोगल. हा इतिहास आहे. हे जगाच्या पाठीवरचं एक रेकॉर्ड आहे की 27 वर्ष एखादा राजा आपली राजधानी सोडून दुसरीकडे जाऊन युद्ध करतोय आणि तिकडंच मरतोय. हे कुठेही झालेलं नाही. हे फक्त महाराष्ट्रात झालं. म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी हे करून दाखवलं. आणि मग त्याच काळात म्हणजे एक लक्षात घ्या, शिवाजी महाराजांची दूरदृष्टी पहा. म्हणजे साम्राज्य ज्याला म्हणतो ना आपण, त्या साम्राज्याची प्रत्यक्ष सुरुवात बाजीराव पेशव्यांनी केली असं आपण नक्की म्हणू शकतो. पण ते शक्य आहे तशा प्रकारे हे दाखवलं पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी. कारण थेट दक्षिणेमध्ये टोकाला जवळजवळ तमिळनाडूमधला तो जो किल्ला होता जिंजीचा, तो महाराजांनी जिंकला. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी एक कॉरिडॉर ज्याला म्हणतो आपण, तशी पॉकेट्स करून ठेवली मराठ्यांची ठिकठिकाणी. त्यामुळे उत्तरेच्या अगोदर एक मराठ्यांचं छोटं साम्राज्य दक्षिणेत आधीच निर्माण झालेलं होतं. ते शिवाजी महाराजांमुळे निर्माण झालं होतं. ह्या गोष्टीची आपल्याला एक नोंद घ्यावी लागते. आणि मग त्या औरंगजेबाला त्यांनी हरवलं. तो इथेच मेला. त्याचं काही स्वप्न साकार झालं नाही. त्याच्या 3 पिढ्या, म्हणजे जसं आपल्याकडे जे 3 छत्रपती संभाजी महाराज पहिल्यांदा, मग राजाराम महाराज आणि मग ताराबाई, या तिघांनी झुंज दिली. तोपर्यंत स्वतः औरंगजेब नव्वदीमध्ये गेला होता. सुरुवातीला त्याच्याबरोबर जे तरुण लोक आलेले होते की नाही पहिल्या याच्यामध्ये, म्हणजे 90 सालच्या दरम्यान, खरं तर 80च्या दरम्यान, ते म्हातारे झाले. त्यांची मुलं म्हातारे व्हायला लागली. 3 पिढ्या इथे त्यांच्या गेल्या. हे कुठं झालेलं नाही, ते इथे महाराष्ट्रात झालं. आणि मग आता ही प्रक्रिया कधी सुरू झाली आहे तुम्हाला सांगतो मी. मराठ्यांनी उत्तरेत जायचं. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की समजा शत्रूने आपल्यावरती आक्रमण केलं, आपल्या देशामध्ये तो घुसला, तर तो घुसू नये याच्यासाठी आपण पहिल्यांदा प्रयत्नशील असतो. तरी तो घुसला तरी त्याला परतून लावण्याचा आपण प्रयत्न करतो, बरोबर आहे की नाही. पण तेवढ्याने भागत नाही. मग आक्रमणाला प्रतिआक्रमण हा एक इलाज असतो त्या काळामध्ये. आणि मग असं करावं लागतं आपल्याला. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो 65 सालच्या पाकिस्तानी युद्धात सुद्धा पाकिस्ताननी पहिल्यांदा आक्रमण केलं. मग इथे आपल्याकडे चर्चा झाली की काय करायचं आपण. त्या आक्रमकांना हटवून लावायचं प्रतिकार करून, हा एक मुद्दा. पण तेवढ्याने भागत नाही. तसंच आपण त्यांच्या प्रदेशामध्ये घुसलं पाहिजे आणि तिथे आक्रमण केलं पाहिजे. आणि मग त्या आघाड्या तिथे उघडल्या गेल्या आणि मग पाकिस्तानात आपण घुसलो. हे अलीकडचा इतिहास झाला. तसं राजाराम महाराजांच्याच काळात लक्षात आलं मराठ्यांच्या की त्याच्यावरचा एक चांगला उपाय की आपण तिकडे उत्तरेत जाऊन मोगलांच्या प्रदेशावरती हल्ले करायचे. आणि गेले ना लोक मध्य प्रदेशात, नर्मदेच्या पलीकडे महाराष्ट्रातले नेमाजी शिंदे वगैरे सरदार होते, ते तिथपर्यंत पोहोचले. पण तिथे जाऊन त्यांनी राज्य वगैरे नाही स्थापन केलं. ते गेले, त्यांनी तिथे काय म्हणायचं त्याला लुटालूट वगैरे केली आणि दाखवून दिले की आता आम्ही तेही करू शकतो. हा तो एक मुद्दा होता. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये निराश होऊन औरंगजेब 1707 साली मृत्यू पावला. आणि मग तो मृत्यू पावता पावता त्याच्या वारसांमध्ये दिल्लीच्या तख्तासाठी मारामाऱ्या सुरू झाल्या. ते मोगलांचं वैशिष्ट्यच असायचं की जो भाऊ त्यांच्यापैकी वारसदारांपैकी बलिष्ठ असेल तो जिंकायचा, बाकीच्यांना हे करून टाकायचा. तर मग या प्रक्रियेमध्ये हळूहळू काय झालं की त्या मोगलांचं लक्ष दक्षिणेतल्या ते निघून गेले सगळे तिकडे. आणि निघताना त्यांनी काय केलं मग ते एक राजकारण केलं त्यांनी की संभाजी महाराजांचे चिरंजीव शाहू महाराज हे औरंगजेबाने आपल्या कैदेतच पुण्यात जवळजवळ ठेवले होते. तर त्यांची सुटका केली आणि त्यांना दक्षिणेत महाराष्ट्रात पाठवलं. त्यामुळं थोडा फार संघर्ष की ज्यांनी मधल्या काळात राज्य आपलं सांभाळलं त्या ताराबाई, राजाराम महाराजांच्या पत्नी, आणि शाहू महाराज यांच्यात संघर्ष झाला. आणि त्याच्यात शेवटी शाहू महाराज वरचढ ठरले आणि सातारच्या गादीवरचे ते आरूढ झाले. आणि ताराबाईंनी नंतर त्या तहाप्रमाणे कोल्हापूरला एक राज्य करावं, अशा 2 गाद्या झाल्या. तर त्यातली कोल्हापूरची बाजू आपण आपल्या आजच्या चर्चेमध्ये येत नाही. तर आता शाहू महाराजांच्या पुढचा प्रश्न निर्माण झाला की इथून पुढे मराठ्यांच्या राज्यकारभाराची दिशा काय असली पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आता मराठी पुरेसे समर्थ झाले होते. त्यांनी औरंगजेबासारखा बलाढ्य शत्रू नमवला होता. त्यांना युद्धाचं पुरेसं प्रशिक्षण म्हणूयात आपण, प्रॅक्टिस म्हणूयात, ते झालेलं होतं. आणि त्यांना तसं घरी गप्प बसून ठेवणंही योग्य नव्हतं, लक्षात घ्या.
मग त्यावेळेला प्रश्न असा निघाला आणि ती चर्चा शाहू महाराजांच्या दरबारात झाली. 2 पर्याय मराठ्यांना उपलब्ध होते. एक दक्षिणेत जायचं आणि दक्षिण जिंकायची, आणि दुसरा पर्याय उत्तरेत जायचं आणि उत्तरे जिंकायची. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण दक्षिणाभिमुख व्हायचं की उत्तराभिमुख, असा तो प्रश्न होता. आणि ती चर्चा दरबारात झाली, म्हणजे 4 चौघात, म्हणजे मानकऱ्यांमध्ये झाली. तर दक्षिणेत गेलं पाहिजे, कारण तिथे निजाम नावाचा एक शत्रू आहे, त्याचा बंदोबस्त पहिल्यांदा करूयात, मग उत्तरेकडे जाऊयात, असा पक्ष श्रीपतराव प्रतिनिधी यांनी मांडला. त्याच्या आणि प्रतिनिधींचं घराणं हे पारंपरिक घराणं आहे, शिवाजी महाराजांच्या काळापासूनचं आहे. त्याच्यापेक्षा वेगळा मुद्दा बाजीराव पेशव्यांनी मांडला. हा, आणि बाजीराव तेव्हा अत्यंत तरुण होते, म्हणजे बाळाजी विश्वनाथ त्यांचे वडील नुकतेच गेलेले होते, आणि त्यांचा चार्ज म्हणून येत आपण तो पेशवाई ती बाजीरावांच्याकडे आलेली होती. अर्थात त्याच्यापूर्वीच बाळाजी विश्वनाथ असतानाच आपण दिल्लीपर्यंत धडकलो आणि दिल्लीच्या दरबारात आपला हस्तक्षेप सुरू झाला. म्हणजे हे तेव्हापासून सुरू झाले की दिल्लीच्या दरबारामध्ये, दिल्लीच्या तख्तावरती मोगलांच्या घरातला कोण बसावा बादशाह हे आपण ठरवू लागलो. म्हणजे आपल्या मदतीशिवाय ते शक्यच होत नव्हतं, म्हणून तिथल्या राजकारणाचा फायदा आपल्याला मिळाला आणि त्याप्रमाणे दिल्लीच्या दरबारात आपला प्रवेश झाला. आणि मग जेव्हा बाजीराव पेशवे असं म्हणाले की आपण दिल्लीकडे गेलं पाहिजे, आणि त्याचं कारण काय की दिल्ली हे महास्थळ आहे, त्यावेळच्या कागदपत्रामध्ये उल्लेख असतात, त्याच्या ताब्यात दिल्ली असेल तो राज्य करतो, म्हणून आपण काय करायला पाहिजे ते ती माहिती आहे सगळ्यांना, मूळ तोडलं म्हणजे काय, खोड तोडलं म्हणजे फांद्या पडतात वगैरे वगैरे वगैरे. तर बाजीरावांनी केलेला युक्तिवाद, बाजीराव पेशव्यांनी केलेला युक्तिवाद शाहू महाराजांना पसंत पडला आणि त्यांना तसे अधिकार दिले. आणि तेव्हापासून मराठे उत्तरेकडे जाऊ लागले, उत्तराभिमुख झाले आणि त्याची परिणती मराठ्यांच्या साम्राज्यात झाली. हा मुद्दा मला पहिल्यांदा आपल्यापुढे मांडायचा आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की तिथपासून मग पुढचं थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे, बाजीरावांच्या काळामध्ये नवीन घराणी उदयाला आली. पारंपरिक घराण्यांनी जेवढी मदत करायला पाहिजे होती वगैरे तेवढी केली नसावी, तेव्हा त्यांच्यावरती काय आता भरवसा ठेवता येणार नाही असंही यांना वाटलं असलं पाहिजे. मग त्याप्रमाणे शिंदे, होळकर ही अशा प्रकारची मंडळी पुढे आली, पवार, आणि त्यांनी त्यांच्या ठिकाणी जाऊन आपापली पॉकेट्स निर्माण केली की जी नंतरच्या काळात इंग्रजांच्या राज्यात सुद्धा संस्थानं म्हणून टिकली, बडोद्याची गायकवाड असतील वगैरे वगैरे. त्यामुळे ह्या मराठ्यांच्या साम्राज्याचे अवशेष ब्रिटिश काळात सुद्धा राहिलेत, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर ही गोष्ट घडली बाजीरावांच्या काळामध्ये, याची आपल्याला एक नोंद घ्यायची आहे. आता मी थोडं मागे जातो, तर थोडक्यात तो विषय मांडणार आहे मी की त्याच्या आधी मी म्हणालो की मराठ्यांचं राज्य त्याचं महाउपेक्षित ते कोणतं, तर त्यासंबंधी मी अलीकडच्या काळामध्ये माझ्या गरजा महाराष्ट्र या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि तो जो मुद्दा पहिल्यांदा मांडला ना, तो राजाराम शास्त्री भागवत यांनी मांडला होता आणि तो ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी पुढे नेला. त्याची फारशी लोकांना माहिती नाही आणि त्याच्यानंतर त्याची कोणीच चर्चा केली नाही. मी पहिल्यांदा तो विषय पुढे आणला. शास्त्रींचं काय म्हणणं होतं, राजाराम शास्त्रींचं, आणि त्यांचं म्हणणं पूर्णपणे भाषेच्या इतिहासावरती आधारित होतं की आणि केतकरांनी त्याला दुसरी जोड दिली, म्हणजे मराठ्यांचा इतिहास कधी सुरू झाला, आणि त्यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारले की आमचा बुद्धकालीन इतिहास काय होता महाराष्ट्राचा, बुद्धांच्या अगोदरच्या काळातला इतिहास काय होता, हे प्रश्न कोणी विचारत नाही. आणि न विचारायचं कारण पण आहे ना की त्यासाठी जे पुरावे लागतात, विशेषतः ज्याला आपण आर्टिफॅक्ट म्हणतो, म्हणजे पुरातत्वशास्त्री वगैरे, ते पुरेसे उपलब्ध होत नाहीत. अकाउंटसुद्धा म्हणतो कुणी लिहून ठेवल्या इतिहास म्हणून नाही मिळत, उपलब्ध होत नाही. मग त्यासाठी तुम्हाला कथा त्या काळातल्या ललित साहित्याकडं जावं लागतं, महाकाव्यांच्याकडं जावं लागतं, आणि मुख्य म्हणजे भाषेकडं. म्हणजे एक लक्षात घ्या की इतिहासाची बहुतेक साधनं, म्हणजे अगदीच उत्खनातून सापडलेली भांडी वगैरे जर सोडली आपण, सांगाडे वगैरे सोडले, तर तसे भाषिकच असतात. शिलालेखसुद्धा भाषेत लिहिलेले असतात, ताम्रपट भाषेत लिहिलेले असतात, दस्तऐवज तर कागदावरती भाषेतच असतात. पण ते वेगळं आहे, मग काव्य नाटकं मी वेगळं सांगतोय. तर तुमची अख्खी भाषा हेच एक प्रमाण असतं. तर ते प्रमाण पहिल्यांदा आपल्या इतिहासामध्ये राजाराम शास्त्री भागवतांनी वापरलं आणि त्यांनी काय सांगितलं, काय दाखवून द्यायचा प्रयत्न केला, आणि तो फार महत्त्वाचा प्रयत्न आहे. तो त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या भाषांना आपण प्राकृत भाषा म्हणतो, की ज्या विशेषतः संपूर्ण भारतात, विशेषतः उत्तरेकडे महाराष्ट्रात सुद्धा या प्रचलित होत्या, त्या केव्हापासूनच्या आहेत,
तर तो एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतात भाषाशास्त्रज्ञ, की संस्कृत भाषा अगोदरची की प्राकृत भाषा अगोदरची. त्याच्यात आपल्याला जायचं नाही. पण एक तर गोष्ट आपल्याला मान्य करावी लागते, की आपली जी भाषा आत्ताची मराठी भाषा आहे ती कुठल्या भाषेतून निघाली, तर ती महाराष्ट्री प्राकृत नावाच्या भाषेतून निघाली. आणि ही महाराष्ट्री प्राकृत जुनी भाषा आहे, म्हणजे इसवी सणापूर्वीची भाषा आहे. म्हणजे विशेषतः इसवी सणाच्या 200 शतकाच्या दरम्यान मधल्या काळात हाल सातवाहन नावाचा एक राजा होता. त्यानं त्या काळातल्या कवींचा एक संग्रह तयार केला, कवितांचा, गाथा सप्तशती म्हणून. तो अभिजात मानला जातो. म्हणजे आज आपल्याला मराठी भाषेला अभिजात दर्जा जो मिळाला तो फुकट नाही मिळाला. त्या भाषेचा इतिहास इतका जुना आहे का, तर तो जुना आहे हे आपण महाराष्ट्री प्राकृतच्या आधारे सिद्ध करू शकलो. मी त्या प्रक्रियेत कुठेतरी होतो म्हणून मी तुम्हाला हे सांगू शकतो. तर म्हणून तो दर्जा मिळाला. तर ही भाषा आपली प्रमुख भाषा आहे, कोणती, महाराष्ट्री प्राकृत. आता राजाराम शास्त्र्यांच्या लक्षात हे आलं की एकूणच प्राकृत भाषांचं व्याकरण ज्यांनी लिहिलं त्याचं नाव कात्यायन, वररुची कात्यायन त्याला म्हणतात. वररुची त्याचं नाव, कात्यायन हे गोत्र नाव. तर त्यांना असं सांगितलं की महाराष्ट्री भाषा ही प्रमुख आहे आणि त्या भाषांमधून बाकीच्या भाषा, विशेषतः 2 महत्त्वाच्या भाषा, शौरसेनी आणि दुसरी जी भाषा आहे पैशाची, त्या 2 भाषा निघाल्या असं यांनी सांगितलं. कात्यायनानं लिहिलं. त्यामुळं त्यांनी काय केलं, पहिल्यांदा महाराष्ट्रीचं व्याकरण लिहिलं. आणि जेव्हा इतर भाषांचं व्याकरण लिहायचा मुद्दा आला, मागधी वगैरे, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की इतर गोष्टी या महाराष्ट्रीप्रमाणेच आहेत, महाराष्ट्रीचं बघा व्याकरण आणि त्याप्रमाणे ते नेहमीच राहावा. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला की महाराष्ट्री प्राकृत ही त्याही प्राकृत भाषांची प्रकृती आहे. पण म्हणजे याचा अर्थ कसा झाला की महाराष्ट्री प्राकृत तिकडे कशी काय गेली, तर महाराष्ट्री बोलणारे लोक तिकडे गेले. आणि मग त्यांनी अत्यंत क्रांतिकारक सिद्धांत मांडला, नुसता इतिहासातला नाही, भूगोलातला सुद्धा, की ज्यांना आपण यादव म्हणतो आणि असं आपण समजतो की ते तिकडनं इकडे आले, तसं नसून ते दक्षिणेतले आहेत, महाराष्ट्रातही होते आणि दक्षिणेकडे उत्तरेकडे गेले आणि आपली भाषा घेऊन गेले. म्हणून त्यांच्या भाषेचा परिणाम तिकडच्या भाषांच्या वरती झाला आणि त्याच्यातनं या भाषा सगळ्या निघाल्या. शौरसेनी असतील, प्राकृत, आणखी बाकीच्या ज्या कुठल्या असतील त्या. म्हणून तिथे आपलं राज्य होतं. आणि हा मुद्दा पुढे केतकरांनी वेगळ्या पद्धतीने मांडला. हे मी काय सांगतो तुम्हाला, मराठ्यांचं उपेक्षित साम्राज्य असं आपण म्हणतोय ना, तेव्हा आपल्या डोळ्यापुढे हेच असतं. म्हणजे जे त्याचा पाया आत्ता आपण म्हणालो त्याप्रमाणे बाजीराव दिशा शिवाजी महाराजांनी दाखवली, बाजीराव पेशव्यांनी पाया घातला आणि नंतर पुढे विस्तार होत गेला. ते निदान काही प्रमाणात तरी मान्य लोकांना माहिती आहे, हे कोणालाच माहिती नाही. म्हणून त्याचा उल्लेख करणं मला आवश्यक वाटलं. त्याचा मी विस्तार करता नाही, तो स्वतंत्र याचा विषय होऊ शकतो. ओके, तर ते आपण मागे ठेवू आणि परत आता इकडे येऊ. मग इकडे मराठ्यांच्या राज्याचा अशा प्रकारे विस्तार झाला. मी तुम्हाला त्या संस्थानांची काही नावं सांगितली. आणि एक काळ बघ असा आला, म्हणजे तो खरं बाजीराव पेशव्यांच्या काळातलाच तो काळ आहे. कोणता काळ असा आला की त्या मोगल साम्राज्यावरती हे आक्रमण परत एकदा फार मोठं आक्रमण आलं आणि ते नादिरशहांचं आक्रमण. नादिरशहा इराणचा बादशाह आणि तो असा समर्थ होता, म्हणजे स्ट्रॉंग होता सगळ्यात, त्याचं सैन्यबळ वगैरे. आणि त्यानं दिल्लीवरती आक्रमण केलं. त्यावेळेला दिल्लीच्या बादशानं बाजीराव पेशव्यांना पत्र लिहून मदतीची याचना केली आणि अर्थात बाजीराव निघाले सैन्य घेऊन. परंतु दुर्दैवानं रस्त्यातच उमरखेडला, कल्पना आहे आपल्याला, तिथे नर्मदेच्या तीरावरती त्यांचा मृत्यू झाला. ते पोहोचू शकले नाहीत. पण बाजीराव निघालेत हे बातमी कळल्यानंतर नादिरशहाने काढता पाय घेतला. नादिरशहा या भानगडीत नाही पडला की आता ह्या दिल्लीवरती मीच राज्य करणार, इराणच्या राज्याचा भाग करणार नाही. ही भीती होती की यांना आपण हरवलं, तिथल्या मोगल सत्ताधारी जे कोणी असतील ते. पण मराठे जर आले, स्वतः बाजीराव पेशवे आले, तर आपली डाळ शिजेल न शिजेल, म्हणून तो शाळेसारखा निघून गेला. आणि त्यानं खुद्द बाजीराव पेशव्यांना पत्र लिहिलं की आता बघा बरं का, म्हणजे आता हे शाहूंचे पेशवे, म्हणजे कॉन्स्टिट्युशनली शाहू महाराज हे प्रमुख राज्याचे, की आमची तुमच्यावरती मदार आहे, आता आम्ही चाललो, या बादशात काय अर्थ नाही. तर इथून पुढं भारताचं रक्षण करण्याचं काम आणि इस्लामचं रक्षण करण्याचं काम सुद्धा तुमचं आहे म्हणून असं नादिरशहाने पेशवे बाजीरावांना लिहिलेलं आहे त्या काळात. तर असा तो मुद्दा होता. म्हणजे एक तर नक्की झालं की मराठ्यांच्या मदतीशिवाय उत्तरेत काही होत नाही, हा एक टप्पा झाला.
पुढे बाजीरावांच्या मृत्यूनंतर नानासाहेब हे पेशवाई त्यांना मिळाले. शाहू महाराजांच्या हयातीमधलीच गोष्ट आहे. आणि ते असतानाच पुढचा मुद्दा येतो की दुसरं एक आक्रमण आपल्याकडं व्हायला लागलं. ते कोणतं आक्रमण? ते अहमद शाह अब्दालीचं आक्रमण. कोण अहमद शाह अब्दाली? आपण त्याला अफगाणिस्तानचा बादशाह म्हणून ओळखतो, बरोबर आहे. परंतु अफगाणिस्तानचं राज्य स्वतंत्र नव्हतं. अफगाणिस्तान हा इराणच्या साम्राज्याचा भाग होता, नादिरशाहच्या साम्राज्याचा भाग होता. आणि हा त्याच्या सैन्यामधला एक सेनापती होता नादिरशाहच्या. आणि तो आला होता नादिरशाहच्या बरोबर आणि त्याने सगळं पाहिलं. मग गेल्यानंतर नादिरशाहचा खून केला त्यांच्या कुणीतरी लोकांनी. आणि त्या धामधुमीत यांनी काय केलं, अफगाणिस्तान देश आपला स्वतंत्र केला. आणि डोक्यात त्याच्या ते होतंच ना की आपल्याला भारतावरती कधीतरी जायला लुटालूट करणं फार संधी आहे, तिथे संपत्ती आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याला संधी कुठे मिळाली? मग आता इथे महत्त्वाचा एक मुद्दा येतो. दरम्यानच्या काळामध्ये मराठ्यांचं वर्चस्व मोगलांच्या दरबारात वाढायला लागलं. आणि ही गोष्ट स्थानिक लोक जे होते की नाही त्यांना आवडेनाशी झाली की हे कोण मराठी दक्षिणेतनं आले आणि आमच्या हक्कांच्यावरती अतिक्रमण करतात. म्हणजे पहा बरं का, याला कुणीच अपवाद नाही. म्हणजे स्थानिक हिंदू जे लोक होते की नाही राजवाडे तिथले कुणी संस्थानिक, त्यांना सुद्धा मराठी नको होते. म्हणजे जाटांना राजपुतांना, कारण त्यांच्या याच्यात ते भागीदारी करायला आले ना. मराठी नसते आले तर मोगलांचं राज्य त्यांच्या ताब्यात गेलं असतं, त्यांचे प्रयत्न केले असते नक्की. पण मराठ्यामुळं तो मुद्दा आला, त्यामुळे त्यांनाही मराठी नको होते. आणि तिथे जे कट्टरपंथी मुसलमान होते त्यांना ते मराठी नकोच होते, कारण त्यांच्या दृष्टिकोनातून मराठी हे काफीर म्हणजे हिंदू आहेत, ते नको आहेत. म्हणून या लोकांनी संधान बांधायला सुरुवात केली अब्दालीशी, की इथे इथे हे परकीय लोक आहेत, काफर आहेत, त्यांचं राज्य आहे, त्यामुळं इथं इस्लाम खतरे में, अलीकडची भाषा सांगायची झाली तर, त्यामुळं तुम्ही या आणि मुक्तता करा आमची. अब्दालीला तेच पाहिजे होतं. त्यामुळं अब्दालीने इथे स्वारी केली आणि दिल्लीपर्यंत आला, लुटालूट केली, दिल्ली ताब्यात घेतली. मग त्यावेळेला परत एकदा आणि अर्थात मधल्या काळामध्ये नानासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये दिल्लीच्या बादशाचा आणि मराठ्यांचा करार झाला होता, त्याला अहदनामा असं म्हणतात, की ज्याच्याप्रमाणे त्यांच्यावरती जर आक्रमण झालं तर त्या राज्याची जबाबदारी म्हणजे संरक्षणाची जबाबदारी ही मराठ्यांची होती. हा तो कायदा, म्हणजे कायदा नाही, हा वायदा, हा झालेला करार झालेला, त्याप्रमाणे मराठ्यांना जाण्याचे ते भाग होतं. मग त्याप्रमाणे मराठी गेले. 57 सालची गोष्ट आहे. आणि 1757 अर्थात 57-58 त्या काळामध्ये राघोबा पेशव्यांच्याकडे तो हे होता, म्हणजे सेनापती पद होतं. आणि कल्पना आहे तुम्हाला की राघोबांनी दिल्ली घेतली. नंतर दिल्लीतल्या जे येऊन बसले होते तिथे अफगाणिस्तानचे लोक, पठाण अफगाणी, त्यांना हाकलून दिलं. त्यांचा पाठलाग करत करत पंजाबावरती त्यांचा ताबा होता, तिथेही त्यांनी लढाई केली. तिथे काही जाट त्यांच्याबरोबर आले, स्थानिक काही मुसलमानही असतील, आणि त्यांनी मिळून त्या अब्दालीच्या सैन्याचा पाठलाग करत करत त्यांना थेट अटक नदीच्या पलीकडे, म्हणजे सिंधूची उपनदी आहे, आपण जे म्हणतो ना अटकेबार झेंडे रावले वगैरे, तर तो मुद्दा आहे. आणि तिथे मग काही दिवस मराठ्यांनी आपला अंमल बसवला. म्हणजे कसं तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा त्यांनी त्याला हाकलून दिलं, त्याचा स्वतः अब्दालीचा मुलगा होता त्याच्यामध्ये, तर परत येताना त्यांनी आपला मुक्काम मराठ्यांनी लाहोरमध्ये केला. आणि त्यावेळेला ते रिलॅक्स होते, शत्रू गेलेले वगैरे वगैरे. आणि नेमकं तो दिवाळीचा सीझन होता. म्हणजे त्यांनी प्रसिद्ध जी बाग होती, मला वाटतं जहांगीर वगैरे कोणती केली असेल तयार, शालिमार वगैरे काहीतरी म्हणतो ना आपण, कुठली तरी एक बाग होती प्रसिद्ध, तिथे मराठ्यांचा तळ पडला आणि ती दिवाळी त्या वर्षी त्यांनी ती साजरी केली आहे. तर अशा प्रकारे हा मुद्दा जो आहे ना, तर तिथपर्यंत आता अंमल झाला. म्हणजे मोगलांचा अंमल म्हणजे मराठ्यांचाच अंमल ना, कारण मोगलांच्याकडे सामर्थ्यच राहिलेलं नव्हतं. तर हा झाला तो भाग त्यातला. आणि मग परत अब्दालीच्या लक्षात आलं, आणि हे मंडळी होतीच ना परत त्याला बोलावणारे की परत या, कारण दरम्यानच्या काळात परत मराठ्यांनी दिल्लीला जाऊन आपलं वर्चस्व स्थापन केलं. लाल किल्ल्यावरती मराठ्यांचा ध्वज असायचा, त्यात मुसलमानांच्या ध्वजाच्या बरोबर वगैरे वगैरे, हे आपल्याला माहिती आहे. आणि मग तो परत आला अब्दाली. आणि परत आल्यानंतर त्यावेळेला नानासाहेबांनी राघोबांच्या ऐवजी सदाशिवराव भाऊंना सेनापती केलं आणि त्यांना तिकडे पानपतवरती पाठवलं, आणि तिथे मराठ्यांचा पराभव झाला, हे आपल्याला माहिती आहे. आता इथे खरा मुद्दा आहे, तो भारताच्या इतिहासामधला काही लोक ते टर्निंग पॉईंट मानतात वगैरे वगैरे, आणि तो एका अर्थाने बरोबर आहे.
तिथे समजा मराठे जर जिंकले असते तर त्याच वेळेला मराठ्यांना सगळ्या भारतावरती राज्य करण्याची संधी मिळाली असती, परंतु ती हुकली. आता ती का हुकली म्हणजे बऱ्याच लोकांना हे कळत नाही बरं का, की मराठे तिकडे गेले कशाला. मराठे गेले नसते तर काय झालं असतं असा प्रश्न कोणी विचारत नाही. कशासाठी गेले मराठे? 2 मुद्दे मी तुम्हाला सांगतो. त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मराठे ज्या वेळेला तिकडे गेले आणि पानिपतच्या तिथे त्यांचे तळ वगैरे वगैरे आपण बघतो, त्यावेळेला अहमदशाह अब्दालीला कल्पना होती की मराठ्यांना हरवणं सोपं नाही, आपलाही पराभव होऊ शकतो, म्हणून लढाईची रिस्क नकोच, धोका पत्करायचाच नाही. म्हणून त्यांनी पत्र लिहिलं. काय पत्र दिलं की तुम्ही कशाला भांगडी पडता, तुमचं आमचं कुठं वाकडं आहे, आम्ही पंजाबापर्यंत राहतो, सरहिंद म्हणतात त्यावेळेला त्या प्रदेशाला म्हणायचे, तो आमच्याकडे राहू द्या आणि बाकीच्या भारतावरती तुम्ही राज्य करा. पण ते अर्थात राघोबांनी ऐकलं नाही. कसे ऐकणार? ऐकायचं काही कारणच नाही ना, कारण मोगलांचा तो करा ठरलेला आहे की भारताची व्याप्ती कुठपर्यंत आहे की त्याच्या आधी काही वर्ष काबूल कंदाहारचा सुभा हा मराठ्यांच्या ताब्यात होता, मराठ्यांच्या नाही मोगलांच्या ताब्यामध्ये होता. नंतर तो परत इराणी लोकांनी जिंकून घेतला. तर आमची सीमाच मुळात काबूल कंदाहारची आहे, त्यामुळं आम्हीच तिकडे येणार आहोत, तुम्हाला आम्ही काय हे द्यायचा. म्हणजे हा आमच्या राज्याचा एक सुभा आहे, ही भूमिका मराठ्यांनी त्या काळामध्ये घेतली. आणि बाकीच्या सुभ्यांचं रक्षण जसं आम्ही करतो तसं याही सुभ्याचं रक्षण करणं आमचं काम आहे. आणि अर्थात त्या कराराप्रमाणे मराठ्यांना त्या भागातल्या सगळ्या चौथाईचा वगैरे अधिकार महसुलाचा होता, हे आपल्याला सांगायला पाहिजे. तर त्या पद्धतीने मराठ्यांनी ते भूमिका घेतली. आणि नाहीतर खरं तर मराठ्यांसाठी फार सोपं होतं, त्यामुळे त्यांना पंजाब कुठे बिघडलं आपलं, बाकीच्या याच्यावरती तर आपणच शेर आहोत, आपल्याला कुणी आव्हान देऊ शकत नाही. पण तसं केलं नाही आणि संपूर्ण भारत म्हणजे अखंड भारताची कल्पना ही मराठ्यांची कल्पना आहे. मला तुम्हाला सांगायचं, काबूल कंदाहारपर्यंत आमची सीमारेषा आहेत, आम्ही ते सोडणार नाही, या मुद्द्यासाठी मराठे लढलेले आहेत. नुसतं मोगल साम्राज्याचं रक्षण असं इतक्या याच्यात सोप्या शब्दात ते सांगता नाही येत. आणि मग त्याच्यात पराभव झाला म्हणजे काय झालं, तो पराभव इतका महत्त्वाचा होता, म्हणजे पराभव सुद्धा किती महत्त्वाचा असू शकतो आणि पॉझिटिव्ह असू शकतो, की त्याच्यानंतर अब्दालीला परत इकडे यायची हिंमत नाही झाली भारतात. आणि अनेक लोक आमंत्रण देत होते परत की या, कारण मराठे परत दिल्लीत गेले, त्यांनी बसताना बसवलं. तो मुद्दा आलाच ना. ते सेनापती बापट जे म्हणाले ना की मराठ्याविना राष्ट्र गाडानं चाले, त्याही काळामध्ये सत्य होतं ते. त्यामुळं अब्दालीला नाही परत भारतावरती हल्ला करता आला. आणि त्याचा परिणाम तुम्हाला सांगतो. त्याचा परिणाम असा आहे, समजा मराठे जर उत्तरेकडे गेले नसते, म्हणजे बाजीरावांच्या काळापासून तर थेट पानिपतपर्यंत आपण म्हणूयात गडीवर, काय झालं असतं तर दिल्ली एकतर अफगाणी लोकांच्या हातात गेली असते. मोगलांना त्यांनी कधीच गुंडाळून टाकला असतं, तो काही प्रश्न नाही. किंवा नंतरच्या काळात जे इंग्रजांचं राज्य आपल्यावरती आलं, इंग्रज त्यावेळेला कुठे होते? मुंबईत त्यांची वखार असेल पण ती किरकोळ होती, मद्रासमध्ये किरकोळ होती. त्यांचं मुख्य ठाणं हेडक्वार्टर कलकत्त्याला होतं आणि कलकत्त्याकडनं ते दिल्लीला यायच्या प्रयत्नामध्ये होते. त्यांनी ऑलरेडी क्लाईव्हने उदाहरणार्थ 1757 साली प्लासीची लढाई जिंकली. मग आणखीन काही लढाया, बक्सरची लढाई त्याच लोकांनी जिंकली परत. आणि हेस्टिंगच्या काळामध्ये तर थेट अयोध्येपर्यंत, लखनौपर्यंत आले. म्हणजे कल्पना करा, दिल्ली दिल्ली दूर नाही अशी म्हण होती की नाही. सिनेमा होता त्या नावाचा मधल्या काळात मला वाटतं, त्याचा काही याच्याशी संबंध नाही. पण मराठे दिल्लीमध्ये असल्यामुळं इंग्रजांचा पायरव तिथे नाही येऊ शकला आणि पठाण कायमचेच गेले, म्हणजे त्या ह्याच्यातून बाहेरच गेले. म्हणजे जर मराठे वेळेत तिथे पोचले नसते, त्यांनी पानिपतमध्ये पराभवाचा का होईना परंतु लढाई दिली नसती, तर दिल्ली ही संपूर्ण अफगाणांच्या ताब्यात गेली असती. आणि ते मुघल परवडले पण अफगाण डेंजरस असतं, आपल्याला कल्पना आहे. म्हणजे हा जो पराभव आहे ना, लक्षात घ्या तुम्ही. आधुनिक इतिहास पहा, अफगाणिस्तान नष्ट करण्याचा प्रयत्न आधुनिक इतिहासामध्ये पहिल्यांदा इंग्रजांनी केला. इंग्रजांना जमलं नाही. त्याच्यानंतर रशियाने केला, रशियाला जमलं नाही. त्याच्यानंतर अमेरिकेने केला, अमेरिकेलाही जमलं नाही. ते राज्य आहे अजून, भले तालिबानी असतील किंवा आणखीन काय असेल. तर अशा जबरदस्त शत्रूशी फाईट करणं हेच मुळात याचं लक्षण आहे. येण्यागबाळ्याचं काम नाही ते. आणि त्याला एकदा मात दिलेली आहे. आणि दुसऱ्यांदा जो पराभव झाला तो काही तात्कालिक कारणं होती, काही फासे म्हणतो आपण दैवाचे, ते सुद्धा मराठ्यांना प्रतिकूल होते. हा तो माझा मुद्दा आहे. त्यामुळं मराठ्यांच्या
हस्तक्षेपाअभावी एकतर हिंदुस्थान हा अफगाणांच्या ताब्यात गेला असता किंवा इंग्रजांचं राज्य लवकर स्थापन झालं असतं, जे मराठ्यांच्यामुळं काही काळ ते लांबलं. हा सुद्धा आपल्याला मुद्दा लक्षात घ्यायला आपण पाहिजे. असो, तर मग थोडक्यात पुढचा मुद्दा काय सांगायचा की पानिपतच्या पराभवातून सुद्धा आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे वरती आलो आणि राज्य दिल्लीचं पूर्णपणे आपण आपल्या ताब्यात घेतलं. आणि इतकं की जो बादशाह, लक्षात घ्या, आश्रयाला गेला होता, म्हणजे त्याला परत याच लोकांनी हे केलं होतं, अफगाणांच्या घराण्यातल्याच लोकांनी, तो नजीब खान, त्याचा मुलगा आणखीन कोण तो जावेद खान, आणखीन कोण तो गुलाम कादिर, या सगळ्या लोकांच्यामुळं बादशाह पळाला. यांनी आपल्या मर्जीचा एक किरकोळ बादशाह आणून ठेवला. आणि बादशाह कुठे गेला पळून, तर तो हेस्टिंग्सच्या आश्रयाला गेला इंग्रजांच्या, की तुम्ही माझं रक्षण करा आणि तुम्ही मला दिल्लीत नेऊन ठेवा परत. मग तो अयोध्या, लखनौ या ठिकाणी वावर असायचा त्या काळात, तिथे तो इंग्रजांकडे असायचा. आणि हे ज्या वेळेला मराठ्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्या बादशाला सुरक्षितपणे परत दिल्लीत नेऊन प्रस्थापित करणं गादीवरती, हे मराठ्यांना आपलं कर्तव्य वाटलं. आणि ते काम करण्याचं महत्कृत्य हे महादजी शिंद्यांनी केलं. आणि महादजी ज्या वेळेला गेले ना तिकडे इंग्रजांच्या तिकडे थेट उत्तरेमध्ये, तर त्यावेळेला इंग्रजांची हिंमत झाली नाही की त्यांना अडवावं, की आमच्या ताब्यातला बादशाह तुम्ही नेता कसा. त्या बादशाला म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, संस्कृतमध्ये सुभाषित आहे, ते सिंहाच्या तोंडात गेलेला मणी बाहेर काढल्यासारखा प्रकार होता. तो महादजींनी काढला आणि त्याला आणलं. काही काळ ते छावणी लावली, मला वाटतं मथुरेला. आणि हिंदुस्थानचा कारभार मथुरेच्या छावणीतून महादजी शिंदे बघत होते. बादशाह हा त्यांच्या हातातला होता, म्हणजे बसला, उठला. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, संपूर्ण मोगलांच्या इतिहासामध्ये जेव्हा दरबार भरायचा तेव्हा सगळे लोक, सगळे सरदार, दरकदार, मानकरी हे उभे राहायचे, फक्त एकटा बादशाह बसलेला असायचा. आपल्याला कल्पना आहे, एवढे छत्रपती शिवाजी महाराज ते सुद्धा जेव्हा गेले आग्र्याच्या दरबारात तेव्हा त्याला उभं राहावं लागलं, बसायची भानगड नाही तिथे. महादजी शिंद्यांना खास बादशाह शेजारी बसायला आसन असायचं, खास तरतूद केली होती, म्हणजे अपवाद म्हणून. कारण शेवटी ते मराठे सगळं बघत होते. आणि मग योग्य वेळेला महादजींनी दिल्लीवर स्वारी केली, तिथल्या सगळ्या ताबा घेतलेल्या लोकांना, बंडखोरांना हाकलून दिलं. पानिपतचा सूड उगवला. तो जो कोण नजीब होता, त्या नजीबच्या थडग्याकडून गेले, ते उद्ध्वस्त केलं थडगं. नंतर तो दुसरा जो गुलाम कादिर होता, त्यानं बादशाहच्या बेगमांची विटंबना केली होती, बादशाहचे डोळे काढले होते त्यांनी. याच्यापेक्षा अजून काय असू शकतं. तर तोच प्रयोग मराठ्यांनी त्याच्यावरती केला. तर या सगळ्या ज्या गोष्टी मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाच्या होत्या. आणि त्यामुळं हिंदुस्थानचा कारभार कोण बघतं, तर मराठी बघतं. हे मराठ्यांचं साम्राज्य आहे. ओके. आणि आता पुढचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. नंतरच्या काळात इंग्रज आले. आता पुढचा मला मुद्दा सांगायचा आहे की उपेक्षेचं कारण काय, हे मला आपल्याला सांगायचं आहे. पुढच्या काळात इंग्रज आले. मग इंग्रजांनी भारत जिंकणं म्हणजे काय, शेवटी भारताची राजधानी दिल्ली, हे सगळ्यांनी मान्य केलेलं होतं. ओके. तर ज्याच्या ताब्यात दिल्ली त्याच्या ताब्यात भारत. तर कोणाच्या ताब्यात होती दिल्ली, भले दुर्बळ का असे ना, परंतु मुघल बादशाच्या ताब्यामध्ये होती. आणि त्या बादशावरचं कंट्रोल हे मराठ्यांचं होतं. इथपर्यंत ठीक आहे. मग काय झालं पुढे, मराठ्यांचं आणि इंग्रजांचं युद्ध झालं. इंग्रजांनी हिंदुस्थान जो घेतला तो मराठ्यांबरोबर लढाई करून घेतला, याची इतिहासात नीट नोंद झालेली नाही. लढाई कोणाच्या झाल्या हो शेवटच्या फेरीमध्ये, फायनलला कोण होतं अंतिम, राजपूत नव्हते, जाट नव्हते, आणखीन कोणी काही तिकडचे कोणी लोक नव्हते, मोगल सुद्धा नव्हते म्हटलं तरी चालेल, नाममात्र होते जे काय होते ते. कारण शेवटी लढाई मोगल बादशाहच्या नावाने व्हायची. त्या दिल्लीमधल्या काहीतरी 1802-3च्या लढाया झाल्या, त्या दौलतराव शिंदेची फौज आणि इंग्रजांची फौज यांच्यात झाल्या. आणि तिथे इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला, ज्याचा अर्थ त्यांनी दिल्ली घेतली, की ज्या दिल्लीचे कॉन्स्टिट्यूशनल हेड म्हणूयात आपण, हे मुघल बादशाह होता. आणि डी फॅक्टो ज्याला म्हणतो आपण, प्रत्यक्ष हातात असलेला, ते मराठी होते. म्हणजे अगदी हायरार्कीने म्हटलं तर छत्रपती, नंतर पेशवे, आणि पेशव्यांच्या नंतर माझी. प्रत्यक्ष तिथे माझींचा अंमल होता. आणि अर्थात बाकीचे मराठी जर तिथे होतेच. तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाजींनी काय केलं असेल माहिती का,
म्हणजे माझे तर कुठलाही शब्द बादशाह टाळू शकतच नव्हता. पानपतच्या परिसरातली गावं म्हणजे तो सगळा इलाका म्हणायचा आपण, जिथे मराठ्यांना पराभव पत्करावा लागला, 80 गावं साधारणपणे. त्या 80 गावांचा कारभार कोणाकडे सोपवला होता माहिती आहे मधल्या काळात? महादजी शिंद्यांनी आपले जावई लाडोजी शितोळे यांच्याकडे ते सगळा पानपतचा इलाका होता सोपवला होता आणि ते तो कारभार बघत होते. तर बेसिक मुद्दा माझा या ठिकाणी काय होता की या पद्धतीने इंग्रजांनी हिंदुस्थान जिंकून घेतला, तो मराठ्यांची लढाई करून. कॉन्स्टिट्युशनली नाममात्र हेड म्हणून नाव झालं बादशाचं. आता बघा पुढे इंग्रजांनी घेतला हिंदुस्थान. इंग्रजांनी बादशाला खेचलं का सिंहासनावरून खाली? बसवलं का दुसऱ्या कोणाला? किंवा सांगितलं का की आमची राणी किंवा राजा जो कोण असेल तो हिंदुस्थानचा मुख्य? असं नाही सांगितलं. कंपनीनं, त्यावेळेला कंपनी होती, इंग्लंड ॲज स्टेट नव्हतं, कंपनीनं मुघल बादशाह हाच आमचा बादशाह आहे आणि त्याच्या वतीनं कंपनी ही त्याची दिवाण आहे अशी भूमिका घेतली. ही मराठ्यांची भूमिका आहे ना. इंग्रजांनी काय वेगळं केलं? ही भूमिका 1857च्या उठावापर्यंत चालली. 57च्या उठावापर्यंत नाणी पाडली जायची बादशाच्या नावानं, इंग्रजांच्या राज्यात सांगतोय, म्हणजे कंपनी सरकारच्या. नंतर फरमानं निघायची ती बादशाच्या नावानं, बादशा नाम मात्र. मग राज्य कोणाचं? मग ते जर राज्य इंग्रजांचं असेल तर त्याच्या अगोदरचं राज्य मराठ्यांचं का नाही? हा साधा मुद्दा कोणाला कुणी विचारला नाही मधल्या काळामध्ये, म्हणजे गंभीरपणाने विचारला नाही. पण हे तुम्हाला सांगायला पाहिजे, काही इंग्रज लोक होते, काही निपक्ष लोक असतात. बेसिकली इंग्रज फार चतुर आणि धूर्त लोक. त्यांनी काय केलं माहिती का, की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इतिहास लेखनाचा असतो. त्यांनी अशी भूमिका घेतली की मराठ्यांचं नाव जेवढं म्हणून बेदखल करता येईल तेवढं करायचं आणि जिथे नाईलाज आहे की मराठी येणारच, काय पर्याय नाही, टाळू शकत नाही आपण, त्यावेळेला त्यांचा उल्लेख राज्यकर्ते म्हणून नाही करायचा. दुष्ट, लुटारू, लबाड, भामटे हे शब्दप्रयोग आहेत त्यांचे, असं करायचा. आणि मग खरे राजे कोण, राज्यकर्ते कोण? खानदानी, तर राजपूत. हा उद्योग इतिहासात इंग्रज लेखकांनी केला आणि ज्यानं हे केलं त्याचं नाव टॉड, कर्नल टॉड म्हणून होता. त्या टॉडनी राजपूतांचं इतकं उदात्तीकरण केलं आणि मराठ्यांना इतकं खच्ची करून टाकलं इतिहासात. आणि टॉडचा इतिहासच पुढे प्रमाण ठरला गेला ना. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि टॉडनं त्याच्या इतिहासाच्या अर्पण पत्रिकेत काय काय गमती केलेल्या आहेत की इंग्रज सत्ताधारी जे कोण होते त्यांचं काम काय, की राजपूतांना मराठ्यांच्या जुलमापासून ज्यांनी मुक्त केलं. आता बोला, आता काय केलं मराठ्यांनी? मराठ्यांनी जुलूम केला? पूर्ण खोटी गोष्ट आहे. होतं असं माहिती का की हे सगळे राजपूत राजे, काय जयपूर, जोधपूर, अमुक तमुक जे कुणी असतील ते मोगलांचे मांडलिक होते. त्यांचा आणि मोगलांचा करार होता की यांनी राज्य करायचं राजपूतांनी त्यांच्या संस्थानामध्ये आणि त्याचा महसुलाचा भाग हा मोगलांकडे द्यायचा. त्याला काही खंडणी म्हणा, काही म्हणा. आता जोपर्यंत बादशाह बलिष्ठ असायचा, सामर्थ्यवान असायचा, तोपर्यंत द्यायचे बरोबर ते. बादशाह एकदा कमकुवत हे त्यांच्या लक्षात आलं की ते बंद करायचे देणं आणि बाकी थकायची. तर मराठ्यांनी दिल्लीमध्ये जाऊन काय केलं, बादशाहशी करार केला. काय करार केला की आमच्या राज्याचं रक्षण करायचं. रक्षणाच्या मोबदल्यात काय, तर चौथाई उदाहरणार्थ 4 भाग तुमचे महसुलातले. मग आता याचा अर्थ तो महसूल तर वसूल केला पाहिजे ना, त्याच्याशिवाय चौथा भाग कसा मिळणार? मग ते राजपूतांना नोटीस पाठवायचे. जसं आपल्याकडे नाही का बँकेचे आपण हप्ते थकवतो, आपल्याला नोटीस येते की एवढं असं तुमच्याकडे राहिलेले आहे ते करा. तर ते राजपूत नाही करायचे. मग नाईलाजाने मराठ्यांना त्यांच्यावरती स्वारी करायला लागायची. म्हणजे कराराचा भंग त्यांनी केलेला आहे. मग स्वारी झाल्यानंतर त्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो ना, त्या ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत म्हणून सांगतो की राजपूतांची सगळी संस्थानं मराठ्यांच्या बरोबर एकट्यानं, कधी दोघं, कधी तिघं आघाडीनं लढलेली आहेत आणि प्रत्येक वेळा त्यांचा सपाटून पराभव झाला आहे. नाईलाज होता तो. मग अशा राजपूतांना का वाटणार नाही की तिकडून आला एखादा अब्दाली तर बरं होईल, इंग्रज येतात तर उत्तमच आहे. त्यामुळं त्यांनी कुठेही भाग घेतलेला नाही आहे या सगळ्या प्रक्रियेत. परकीय शत्रूच्या विरुद्ध लढायला तो मराठ्यांनी घेतलेला आहे. म्हणजे मराठे हे भारताचे रक्षक आहेत, लक्षात घ्या. हा एक मुद्दा झाला. आणि मग मी सांगितलं की त्या पद्धतीने पाहिलं तर जसे इंग्रज
त्यांचं साम्राज्य, तसं मराठ्यांचं साम्राज्य असंच आपणाला त्यामधल्या काळातल्या सगळ्या प्रकाराला म्हणावं लागेल. तर ते टॉडनी अशी गोष्ट केली, बाजू घेतली सरळ सरळ राजपूतांची. तशी बाजू मराठ्यांची घ्यायला कुणीही परकीय इतिहासकार पुढे आला नाही. ग्रँड डफनं इतिहास लिहिला मराठ्यांचा, पण ग्रँड डफ सुद्धा मराठ्यांना लुटारच म्हणतो, फसवणारे लोक म्हणतो, विश्वासघातकी म्हणतो. त्यामुळे त्याचाही उपयोग नाही. आणि जो इतिहास प्रचलित झाला तो हाच झाला ना, मुख्य टॉडचा. कारण टॉडचा इतिहास, टॉड हा भारी होता याच्यापेक्षा, तो एक क्लासिक इतिहास मानला गेला. त्या म्हणून डफला इंग्लंडमध्ये किंमत नाही, त्याची टॉडला आहे. त्यामुळे हे नक्की झालं की मराठी कोणतरी उपटसुंब आहेत, आपले आले आले आणि गेले गेले गेले. त्याच्यामुळं मराठ्यांची उपेक्षा झाली. ही उपेक्षा दूर करण्याचं काम नंतरच्या काळात पहिल्यांदा न्यायमूर्ती रानडे यांनी केलं. ते राईज ऑफ मराठा पॉवर हे त्यांचं पुस्तक होतं. की ते जे होतं ना, त्यांचं म्हणणं की मराठ्यांचं राज्य ही एक अपघाती गोष्ट होती, ॲक्सिडेंट होता, यदृच्छेने घडलेली गोष्ट होती. जसं वणवा लागावा, वणवा काय कोणी जाऊन लावत नसतो, तिथं झाडाला झाडं वाऱ्याने घासतात, त्याच्यातून निघतो. तसं मराठ्यांचं राज्य होतं, हे डफने मांडलेलं. मराठ्यांना कुठलीही वैचारिक भूमिका नव्हती, त्यांना कुठलीही राजकीय भूमिका नव्हती. असं असताना तिथे रानड्यांनी दाखवून दिले की मराठ्यांची एक भूमिका आहे. मराठी हे सुसंस्कृत, राजकीय परंपरा असणारे, राजकीय विचार असणारे, राजकीय थिअरी असणारे लोक आहेत. ते नुसते लुटालूट करणारे कोणी हे नाहीत, दरोडेखोर नाहीत. हे पहिल्यांदा रानड्यांनी सांगितलं. आणि मग मराठ्यांच्या इतिहासाची एक त्या काळात लाट आली इतिहास लेखनाची. त्याच्यामध्ये राजवाडे वगैरे मंडळी पुढे आले. हे सगळं पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे, इतिहास लेखनाचा इतिहास. तर हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की जो टॉडने उद्योग केला. परंतु त्याही वेळेला मी तुम्हाला सांगतो की काही इंग्रज, विशेषतः इंग्रज अधिकारी, ते प्रामाणिक होते आणि त्यांनी पाहिले, ज्यांनी युद्धात भाग घेतला, म्हणजे लॉर्ड वेल्सली उदाहरणार्थ, स्वतः हिस्टिंग्ज यांनी लिहून ठेवलं जागोजागी की आमचे खरे प्रतिस्पर्धी मराठे होते आणि आम्ही जर नसतो आलो तर मराठेच हिंदुस्थानचे सत्ताधारी झाले असते आणि आम्ही आलो तर नक्कीच काही एक त्यांचा पराक्रम असणार, पण त्याच्यात दैवाचा सुद्धा भाग आहे आमच्या. अहो साधा मुद्दा आहे ना, की अक्षरशः 10 वर्षात मराठ्यांच्या मधले सगळे महत्त्वाचे लोक एकामागे एक गेले ना. म्हणजे थोरल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर जे काही घडत गेलं त्याच्यात तुम्हाला सांगतो, महादजी गेले, नाना फडणीस गेले, आणखीन कोण कोण महत्त्वाचे लोक सगळे एकामागो, अहिल्याबाई गेल्या. मग कुणीच कर्तृत्ववान ज्याला म्हणतो पण खऱ्या अर्थानं ते राहिलं नाही. आणि मग परत अंतर्गत दुही झाली. मग खुद्द ती पेशव्यांच्या घरामधले असेल, ते शिंदे होळकरांच्या मधलं असेल, आणखीन सगळ्या जाती जमातीमध्ये असेल. म्हणजे उत्तर पेशव्यामधला इतिहास आपला फारसा चांगला नाही. त्याचा फायदा इंग्रजांनी घेतला बरोबर. आणि मग नंतर इतिहास लेखनाच्या स्तरावरती इंग्रजांनी अशा मेखा मारून ठेवल्या की ज्याच्यामुळं आपलं साम्राज्य होतं हे मराठ्यांना कळूच नाही. त्याच्या खुणा देखील त्यांनी पुसल्या. म्हणजे कसं, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की आपल्या ज्या वास्तू असतात का नाही, ही आपली राजधानी आहे, हा किल्ला आहे, इथे शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. रायगडला तर महाराजांनी राज्य केलं. तिथल्या इमारती उदाहरणार्थ रायगडावरच्या किंवा इथल्या, या इंग्रजांनी सुरुंग लावून तोफा टाकून खलास केलेल्या आहेत. दप्तर बिप्तरचं जळलंच, दॅट अपार्ट, पण हे सुद्धा समाधान की आम्ही राज्यकर्ते होतो. तसं राजस्थानात झालं का, आपल्याला गंमत वाटते कसे त्यातले एक एक सगळे मस्तपैकी भारी राजवाडे आजही आहेत. कुठलं जयपूर म्हणले पिंक सिटी, मग सगळे तिथे लोक जातात सिनेमाचं शूटिंग बिटिंग करायला, आपणही त्याचा आस्वाद घेतो. तसं का नाही महाराष्ट्रात? हा त्याच्यातला एक मुद्दा आहे ना. कारण एकदा मराठ्यांना आठवण झाली त्यांच्या गतवैभवाची, त्यांच्या पराक्रमाची, तर ते परत उठतील आणि इंग्रजांच्या विरुद्ध उभे राहतील. ही भीती इंग्रजांना होती. म्हणून त्यांनी तो बरोबर प्लॅन केला. पण मी आत्ता म्हणणार होतो 2-3 प्रत्यक्ष त्या ॲक्टर्स ज्यांना म्हणतो आपण त्यांची नावं सांगितली. आणि नंतरच्या काळात सुद्धा मधल्या ह्याच्यात हंटरसारखा एखादा मनुष्य असेल किंवा किंकेटसारखा इतिहास लेखक असतील, त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत की मराठ्यांचा हा पराक्रम होता, त्यांचंच ते खरं तर राज्य होतं. आम्ही आलो चला एक इतिहासाची नियती म्हणूयात आपण, हे मान्य करणारे सुद्धा लोक त्या काळामध्ये होते. तर अशा पद्धतीने मराठ्यांचं एक फार मोठं कर्तृत्व इतिहासामध्ये आहे. आणि आज आपणाला जो भारत दिसतो तो तसा राहण्यामध्ये मराठ्यांचा फार मोठा वाटा आहे. आणि हे नमूद केलेले लोकांनी बरं का, की जिथपर्यंत मराठ्याचे घोडे दौडले ना तिथपर्यंत नंतरच्या काळामध्ये मोगलांचं राज्य नाही राहू शकलं.
फाळणीचा संदर्भ आहे बेसिकली. ती सीमारेषा का जी आपल्याला मिळाली ती भारत पाकिस्तानची, म्हणजे अगोदर पूर्व आणि पश्चिम, कारण तिथपर्यंत मराठी पोहोचले होते, त्याच्या पुढे मराठ्या नाही जाऊ शकले मधल्या काळात. ते गेले असतं तर तीही सीमा बदलली असती. हे मराठ्यांचं महत्कृत्य आहे आणि त्याची नोंद जरी अगोदरच्या खोडसाळ इतिहासकारांनी घेतली नसली तरी आपण घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे माझ्या परीनं मी करत आलं. म्हणजे मी उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी ज्याला आपण बालभारती म्हणतो, त्या बालभारतीमध्ये इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांचं लेखन करणाऱ्या समितीचा प्रमुख होतो. तर मी हे कटाक्षाने पाहिले की या मराठ्यांच्या इतिहासाची अशी नोंद आपल्या पाठ्यपुस्तकांची झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना जर नाही कळलं तर काय त्याचा उपयोग? आपल्याला लहानपणी जे सांगितलं तेच आपण पुढे सांगतो ना. तर तेच प्रक्रिया सुरू झाली त्या प्रकारची, की जिथे मराठ्यांना मुद्दाम बाजूला केलं गेलेलं आहे तिथे मराठ्यांची प्रस्थापना व्हायला पाहिजे. त्यांचं साम्राज्य होतं या पद्धतीने. आणि कॉन्स्टिट्यूशनल हा जो मुद्दा आहे ना, म्हणजे मला शेवटचा एक 5 मिनिटात मुद्दा सांगतो की मराठ्यांचं वैशिष्ट्य काय बघा. मी म्हणालो की मराठे हे राजकीय विचारवंत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा कारभार कसा होत होता हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला रामचंद्र पंत अमात्य यांचं पुस्तक आहे आज्ञापत्र. जी परंपरा फार पूर्वीच्या काळापासून भारतामध्ये होती, म्हणजे कोणती सांगा? राजनीतीची. राज्य कसं करावं याचा विचार करणारी पुस्तकं, याचा विचार करणारे विचारवंत पौराणिक काळामध्ये नाव दिसतात आपल्याला. शुक्र, बृहस्पती. नंतरच्या काळात आपण येतो ते एकदम कौटिल्याचं अर्थशास्त्र, बरोबर आहे ना, की ज्याच्यात त्या सगळ्या पूर्वसुरींची नावं आहेत. मधल्या काळात महाभारतामध्ये विदुर नीती आहे, स्वतः कृष्णाची एक स्वतंत्र विचारसरणी आहे राजनीतीची. नंतरच्या काळात सुद्धा आपण जर पाहिलं कौटिल्याच्या नंतर तर अनेक मोठमोठे लोक होते. कामंदक, माहिती असणारं नाव तुम्हाला सांगतो मी, क्षेमेंद्र. ही सगळी राजकीय विचारांची परंपरा आपल्यात होती. ती या परचक्रामुळं आणि परकीयांच्या सत्तेमुळे लुप्त पावली ना. तिचं पुनरुज्जीवन मराठ्यांनी केलं आहे. रामचंद्र पंत अमात्यांची राजनीती. आणि नुसती थेरॉटिकल नाही आहे, प्रॅक्टिसच्या लेवलवरती त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. कोणत्या केल्या सांगा? असं मला सांगा की औरंगजेब लाखो सैन्यानिशी प्रचंड साधन सामग्री घेऊन, युद्ध सामग्री, जेव्हा महाराष्ट्रामध्ये थैथयाट करत होता, मराठ्यांच्या ताब्यात एकही किल्ला नव्हता आजगोड्यात. त्यावेळेला मराठी कुठे गेले? ते शिवाजी महाराजांनी पूर्वी जिंकून ठेवलेल्या जिंजी नावाच्या किल्ल्याकडे गेले आणि मराठ्यांनी तिथून राज्य केलं. हे तुम्हाला कुठे दिसेल जगात? की राज्यापासून राजधानी शेकडो मैल दूर आहे. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत. खरं तर फार अवघड नाही लक्षात येणं, नीट आपण थोडा विचार केला तर. तिथून राज्य करतात राजाराम महाराज. हे काय आहे? म्हणजे भूमी नावाची जी गोष्ट असते राज्यासाठी, आपण गृहीत धरतो की राजधानी त्याच भूमीवरती असली पाहिजे. इथे कुठे राजधानी आपली सांगा? आणि तिथून राजाराम महाराज सांगतायत की तुम्ही तिकडे जा, तुम्ही तिकडे जा. लोक जात आहेत आणि त्याचा रिपोर्ट करण्यासाठी काय झाला परिणाम? जिंजीला जात आहेत. आणि इथला महाराष्ट्रातला कारभार जे थोडे मोजके लोक होते, रामचंद्र पंत अमात्यांच्यासारखे, धनाजी जाधवांच्या सारखे, ते हा सगळा कारभार पाहत होते भूमी पुरेशी नसताना. हे मराठ्यांचं कर्तृत्व आहे. त्यासाठी तुम्हाला एक ते काही दरोडेखोरांचं काम आहे का? त्यासाठी तुम्हाला एक बेस लागतो राजकीय विचारांचा. अगदी त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतरची गोष्ट कोणती आहे? पुण्यामधली गोष्ट सांगतो तुम्हाला. नारायणराव पेशव्यांचा अतिशय चुकीच्या पद्धतीने वध झाल्यानंतर, खून झाल्यानंतर पुढे काय झालं? सवाई माधवराव गर्भामध्ये होते. नंतर जन्म झाल्यावरती त्यांना पेशवाईची वस्त्र वगैरे आणली. लहान मुलगा आहे. तो लहान मुलगा मोठा होईपर्यंत कुणी कारभार पाहिला? कुणी एक व्यक्ती होती, चक्क 12 भाई. ही वेगळी कल्पना आहे राजकारणामधली. आहे का असं कुठे? म्हणजे सहकारी तत्वावरती आपण साखर कारखाना काढतो, सहकारी तत्वावरती राज्य चालवतो का कोणी? ते आपण चालवलं ना. हा वेगळा विचार आहे. तोच विचार कोणता? की तो जो मुख्य आहे ना मोगल बादशाह, त्याला बसू द्या तख्तावरती, कारण त्याला ओढलं की एक केवढं मोठं निमित्त मिळेल स्थानिक लोकांना. आधीच त्यांनी मराठ्यांच्या विरुद्ध असंतोष पसरवलेला आहे, मराठ्यांना मनापासून मदत करत नाही. तर ठीक आहे, त्याला आम्ही राहू देतो.
ही जी लवचिकता आहे राज्य व्यवहारामधली ती मराठ्यांच्यामध्ये आहे. म्हणजे ते राज्यकर्ते आहेत, गंभीरपणे विचारवंत हे आहे, म्हणजे जसं जाणता राजा या आपण छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो. पण एकूणच मराठ्यांच्या राज्याची सरासरी करायची झाली तर मराठे हे जाणते राज्यकर्ते होते. स्वतंत्र विचार करून वेगवेगळ्या पद्धती कोणत्या कोणत्या काळाला काय काय नीट लागू पडेल ते इन्व्हेंट करणारे होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांचं साम्राज्य झालं. एकच वाक्य शेवटी सांगेन की आपल्याकडची परंपरा काय आहे की उत्तरेकडनं लोक येतात दक्षिणेकडे, बरोबर आहे, राज्य करतात. दक्षिणेकडनं उत्तरेकडे गेलेले कोण आहेत सांगा मला? कर्नाटकातले गेले, आंध्रामधले गेले, तमिळनाडूमधले गेले, केरळामधले गेले, अगदी आपण थोडं पूर्वेला जाऊ, आपण ओरिसामधले त्यांना उत्तरेत नाही जायचं समजा, गेले. मग कोण गेलं? फक्त आणि फक्त मराठी गेले. आणि कुठपर्यंत गेले? की जिकडे कुणीच जात नव्हतं, म्हणजे अटकेच्या पार इथपर्यंत गेले. तर ही मराठ्यांची खरी परंपरा आहे. आणि आता आपण विचार करावा, आत्ताची आपली जी काय परिस्थिती आहे ती योग्य आहे का? ती का निर्माण झाली? आपण कुठे नेमकं मागे पडलो? तो काही माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय नाही. ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यासपीठांच्यामधून मी ते मांडित असतो. माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे, त्याचं नाव महाराष्ट्र मंथन. ज्या चॅनलवरती मी आठवड्यातून 2दा महाराष्ट्राबद्दल काहीतरी सांगत असतो. तर आपल्याला जर शक्य झालं तर आपण जरूर ते सबस्क्राईब करा. आणि हे मी बऱ्यापैकी काहीतरी सांगतोय असं वाटलं असेल तर सबस्क्राईब करा, नाही तर नका करू. हे मी तुम्हाला सांगेन. आणि पाहत राहा, कळवत राहा. परत एकदा पेशवे थोरले बाजीराव यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून त्यांच्या कुटुंबियांचे आणि वक्तृत्वोत्तेजक सभेचं मनापासून आभार मानून, आपल्या श्रोत्यांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद.